Hello everyone. Today we gonna talk about non-leguminous fodder crop. मागच्या लेक्चरमध्ये आपण लेग्युमिनस म्हणजे एकदल जे फॉडर क्रॉप आहे ते बघितले. आज आपण द्विदल जे फॉडर क्रॉप्स आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट आहे ज्वार म्हणजे ज्वारी, आपल्याकडे त्याला ज्वारी म्हणतात. त्याचे बोटॅनिकल नेम आहे. आता जे आपण जे फॉडर क्रॉप्स बघणार आहोत त्याचे बोटॅनिकल नेम, सिनोनेम, ओरिजिन, टॉक्सिसिटी, हे जे 4 पॉइंट आहे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. बोटॅनिकल नेम आहे स्वार्गम वल्गॅरे. सिनोनेम आहे क्लोएम, जोनुलू, जोला, खरीप कॉर्न. ओरिजिन ज्वारचा आहे आफ्रिका, इंडिया, म्हणजे आफ्रिका आणि इंडियामध्ये त्याचं ओरिजिन आहे. इन्व्हायरमेंट कसं लागतं, हीट अँड ड्राफ्ट रेजिस्टंट, टेम्परेचर 27 to 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड असतं ज्वारच्या पिकासाठी. ॲन्युअल रेनफॉल 300 to 600 मिलीमीटर अँड द ह्युमिडिटी इज 20 to 30% ह्युमिडिटी इज रिक्वायर्ड फॉर ज्वार पीक. लँड प्रिपरेशन करताना म्हणजे जमीन तयार करताना 2 to 4 देसी प्लॉविंग अँड हॅरोईंग. प्लॉविंग म्हणजे नांगरणी, 2 ते 4 वेळा ज्वारीच्या पिकाची पेरणी करण्यापूर्वी ती जमीन नांगरली गेली पाहिजे. आता व्हरायटी कुठल्या कुठल्या आहे, निलवा, MP चारी, IGFRI 42%, पुसाचारी, गोंडिया, रिओ, ह्या ज्या काही सगळ्या व्हरायटी आहे पुढे दिलेल्या, ह्या सगळ्या ज्वारीच्या पिकाच्या व्हरायटीज आहे. आता सोविंग टाईम म्हणजे पेरणी केव्हा केली गेली पाहिजे, खरीफ और रेनफेड जून ऑगस्टमध्ये, विंटरमध्ये सप्टेंबर टू ऑक्टोबर या कालावधीत ज्वारची पेरणी होऊ शकते. आणि समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये अर्ली मार्चला आपण ज्वारची पेरणी करू शकतो. स्पेसिंग 2 रोमध्ये, पिकाच्या 2 रोमध्ये 25 ते 30 सेंटीमीटर डिस्टन्स असणं गरजेचं असतं. आता नेक्स्ट आहे सीड रेट म्हणजे 1 हेक्टर एरियाला किती बियाणं लागणार, तर 15 to 20 kg पर हेक्टर एरिया फॉर सीड ड्रिलिंग म्हणजे जे टोबने आपण बोलतो, मका टोबने, त्या सीड ड्रिलिंग मेथडने जे पेरणी केली तर 25 ते 30 किलो पर हेक्टर एरियामध्ये आपल्याला लागणार आहे बियाणं. त्यानंतर जर ब्रॉडकास्टिंगने जर आपण गेलं तर 80 kg बियाणं आपल्याला लागणार आहे. मॅन्युअर फर्टिलायझर कुठलं, तर 10 टन फार्म ॲड मॅन्युअर म्हणजे शेणखत आणि NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम 100:20:20 पर kg हेक्टर एरियामध्ये लागणार आहे. इरिगेशन म्हणजे पाणी कसं दिलं गेलं पाहिजे, 1 सोविंग करण्याच्या आधी एकदा, 5 to 7 इरिगेशन ॲट 15 to 20 days इंटरवल. वीड कंट्रोल म्हणजे तणनाशक आहे ते वीड कंट्रोल करण्यासाठी आपण वापरतो. तर कसे वीड कंट्रोल केलं गेलं पाहिजे, 1 to 2 वीडिंग पर होविंग. त्यानंतर अट्रायझिन, प्रोपॅझिन, हे जे काय पुढे दिलेले आहे हे सगळे विडीसाइड्स आहेत की विडीसाइड्स आहेत जे दे किल द वीड्स. नंतर हार्वेस्टिंग 50% फ्लॉवरिंग स्टेज और फीडिंग स्टेज, 60 days ऑनवर्ड और सबसिक्वेंट कट 30 to 40 days म्हणजे 50% हार्वेस्टिंग आपण फ्लॉवरिंग स्टेजला करू शकतो. त्यानंतर 60 days नंतर आपण कट करू शकतो आणि आफ्टर दॅट आपण सबसिक्वेंट कट 35 ते 40 दिवसानंतर घेऊ शकतो, कापू शकतो. आता इल्ड आपल्याला पर हेक्टर एरियामध्ये 20 to 45 टन इतकं ग्रीन फॉडर आपल्याला मिळणार आहे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय आहे ज्वारची, तर क्रूड प्रोटीन पर्सेंटेज 7.75 इतकं क्रूड प्रोटीन असतं आणि क्रूड फायबर ह्याच्यामध्ये 32.36 ऑन ड्राय मॅटर बेसिस ह्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे. टॉक्सिसिटी काय आहे, तर ज्वारच्या पिकामध्ये इट कंटेन्स सायनोजेनिक ग्लायकोलिसिस ऑन एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस, इट डिझॉल्व टू हायड्रोजन सायनाईड म्हणजे याच्यामध्ये सायनाईड पॉयझनिंग याच्यामुळे होऊ शकतं. तर सायनाईड पॉयझनिंगमुळे काय इफेक्ट होऊ शकतो, तर अप टू 30 days ऑफ ग्रोथ आफ्टर 40 to 50 days ऑफ सोविंग सेफली कॅन बी फीड. म्हणजे जे अर्ली किंवा जे यंग जी काही फीड आहे, जो यंग चारा आहे किंवा यंग ज्वार आहे ते आपण ॲनिमलला फीड नाही करायचं आहे, नाहीतर ते ॲनिमलच्या जीवासाठी घातक असू शकतं. तर ते कधी फीड करायचं आहे, 40 ते 50 दिवसांनंतर आपण ॲनिमलला ज्वार खायला घालू शकतो. ओके, आता ही इमेज आहे ज्वारची. नेक्स्ट आहे बाजरा. बोटॅनिकल नेम आहे पेनिसिटम अमेरिकॅनम.
सिनोनिम आहे पर्ल मिलेट, बुलरश मिलेट, पिकेट मिलेट, आफ्रिकन मिलेट, काला साठ आणि आपल्याकडे काय बोलतात बाजरी. ओरिजिन आहे आफ्रिका अँड इंडिया. इन्व्हायरमेंट कसं लागतं, अराईड अँड सेमी अराईड क्लायमेट, हाय टेम्परेचर, टॉलरेट लो रेनफॉल म्हणजे 250 ते 300 मिलीमीटर पाऊस जरी असेल तर त्या एरियात बाजरा येऊ शकतो. सॉईल कशी पाहिजे, लाईट लूम अँड सँडी सॉईल, कॅन ग्रो ऑन लेस फर्टाईल सॉईलमध्ये पण ते म्हणजे फार उत्पादन देणारी जमीन नसेल तरीही तिथे बाजरीचं पीक येऊ शकतो. लँड प्रिपरेशन करताना 1 देसी प्लॉविंग करावं, 1 हॅरोईंग. व्हरायटी कुठल्या आहे, PHB10, PHB12, PHB14, HB4. त्याच्या पुढे काय दिलेले आहे त्या सगळ्या बाजरीच्या व्हरायटी आहेत. सोविंग टाईम, बाजरीची पेरणी कधी करतात, मार्च एप्रिल समरमध्ये, जून ऑगस्ट खरीप हंगामात, सप्टेंबर ऑक्टोबर रब्बी हंगामात पण बाजरीची पेरणी करू शकतो. कुठल्या मेथडने बाजरीची पेरणी करतात, सीड ड्रिलिंग म्हणजे टोभून किंवा ब्रॉडकास्टिंग, पसरवून फेकून किंवा डिबलिंग. स्पेसिंग किती पाहिजे तर 25 to 30 सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन 2 rows. नेक्स्ट आहे सीड रेट, 6 to 20 kg फॉर डिफरंट मेथड ऑफ सोविंग अँड 22 to 34 kg पर हेक्टर फॉर फॉडर क्रॉप्स. जर आपल्याला फॉडर क्रॉपसाठी यूज करायचं असेल तर 22 ते 34 किलो पर हेक्टर एरियामध्ये बियाणं लागणार आहे. मॅन्युअर आणि फर्टिलायझर 20 टन फार्म ॲड मॅन्युअर ते आपल्याला पर हेक्टर एरियात लागणार आहे एका हेक्टर एरियामध्ये. आणि NPK आपल्याला 30 नायट्रोजन 30 kg, फॉस्फरस 20 kg अँड पोटॅशियम पण 20 kg इतकं पर हेक्टर एरियामध्ये आपल्याला लागणार आहे ॲज अ फर्टिलायझर. इरिगेशन टू बी यंग प्लांट ड्युरिंग फास्ट ॲक्टिव्ह ग्रोथ. वीड कंट्रोल करताना एट्रेझिन 0.5 kg पर हेक्टर और 1 kg 2,4-D पर हेक्टर अबाउट 5 to 6 weeks आफ्टर सोविंग. हार्वेस्टिंग, बूट स्टेजला आपण हार्वेस्टिंग करतो बाजरीची ॲट 50% फ्लॉवरिंग स्टेज, अर्ली 4 to 6 weeks फ्रॉम सोविंग हार्वेस्टिंग आपण करू शकतो. इल्ड किती मिळते आपल्याला तर 3 to 20 टन ड्राय मॅटर पर हेक्टर एरियामध्ये, ॲव्हरेज 7 to 10 टन ड्राय मॅटर पर हेक्टर एरियामध्ये. आणि जर आपल्याला हार्वेज असेल तर इल्ड किती 70 feet फ्रेश हार्वेज आपल्याला मल्टीकट घेतले तर आपल्याला एवढी इल्ड मिळू शकते, इतक्या फीटपर्यंत ते वाढू शकतं. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, क्रूड प्रोटीन पर्सेंटेज 6.8 to 12.8 इतकं क्रूड प्रोटीन असतं आणि क्रूड फायबर 29 to 34% क्रूड फायबर असतं. टॉक्सिसिटी, बाजऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टॉक्सिन सबस्टन्स प्रेझेंट नसतो. ही आहे बाजरी. नेक्स्ट आहे आपला मेज म्हणजे मक्का. बोटॅनिकल नेम आहे त्याचा झीमेज. सिनोनिम आहे मक्का, मक्की, मक्का जोनुलू, मक्का जोला, मक्का कोलम, हे सगळे बोटॅनिकल नेम आहे. ओरिजिन कुठलं आहे मेजचं तर मॅक्सिको. इन्व्हायरमेंट वार्म अँड ह्युमिड क्लायमेट, टेम्परेचर 10 to 45% डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं. टू वेट और टू ड्राय कंडिशन आर हार्मफुल टू मेज फॉडर. रेनफॉल 600 to 900 मिलीमीटरपर्यंतचं पाऊस गरजेचा असतो. सॉईल टाईप ॲल्युवियल अँड रेड सॉईल, व्हेरी फर्टाईल, वेल ड्रेन, लुमी सॉईल आर बेस्ट सुटेड. चांगल्या सुपीक पद्धतीची जमीन आणि ड्रेन म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये कमी असली पाहिजे, अशा पद्धतीची जमीन मेजच्या पिकासाठी चांगली असते. जमिनीचा pH 5.5 to 8 पर्यंत असायला पाहिजे. लँड प्रिपरेशन करताना 1 देसी प्लॉविंग अँड 2 to 3 हॅरोईंग. व्हरायटीज कुठल्या आहेत, आफ्रिकन टॉल, G1, G2, G5 आणि जवाहर ह्या आहेत मेजच्या व्हरायटीत. सोविंग मेथड, सीड ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग मेथड. स्पेसिंग इथे 4 बाय मिस्टेकली आलेलं आहे तर किती पाहिजे स्पेसिंग 25 to 30 सेंटीमीटर 2 रोमध्ये डिस्टन्स असायला पाहिजे. सीड रेट 40 to 50 kg पर हेक्टर फॉर सीड ड्रिलिंग. जर सीड ड्रिलिंग केलं तर आपल्याला 40 ते 50 किलो बी लागणार आहे आणि जर ब्रॉडकास्टिंग केलं तर 60 ते 90 किलो पर हेक्टर एरियामध्ये आपल्याला बी लागणार आहे. मॅन्युअर कुठला आता किती लागणार आहे तर 15 ते 25 टन फार्म ॲड मॅन्युअर, 120 kg नायट्रोजन, 175 kg
पोटॅशियम अँड 50 kg फॉस्फरस आपल्याला पर हेक्टर एरियामध्ये लागणार आहे. इरिगेशन, 1 प्री सोविंग इरिगेशन सबसिक्वेंट 15 to 20 days इंटरवल. वीड कंट्रोल करताना 1 to 2 वीडिंग और 1.5 kg सिमॅझाईन और एट्रायझिन इन 700 लिटर वॉटरमध्ये आपण टाकून त्याला फवारणी करू शकतो. हार्वेस्टिंग ॲट एनी स्टेजला आपण हार्वेस्टिंग करू शकतो. टासलिंग स्टेज ऑफ मिल्क स्टेज और 50 to 80 daysला आपण हार्वेस्टिंग करू शकतो. इल्ड किती मिळेल आपल्याला, तर 50 to 55 टन पर हेक्टर, 70 to 45 टन पर हेक्टर इन समरमध्ये. क्रूड प्रोटीन 6.74% क्रूड प्रोटीन असते आणि क्रूड फायबर 85 to 95% क्रूड फायबर असते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टॉक्सिसिटी प्रेझेंट नसते. ही आहे आपली मक्का. नेक्स्ट आहे ओट्स. ओट्सचं बोटॅनिकल नेम आहे ॲव्हेना सटायवा. इम्पॉर्टंट आहे. सिनोनेम आहे जय, गायनेयर, गायनेरजी. हे जे आहे हे त्याचे सिनोनेम आहे. इंडियन सब कंटिनेंट एरियामध्ये याचं ओरिजिन आहे. इन्व्हायरमेंट कूल, सीझन असोसिएट बाय द लाईट रेन अँड अश्युअर्ड अवेलेबिलिटी ऑफ इरिगेशन water is deal during the crop period. The maximum temperature range 20 ते 27 डिग्री सेल्सिअस अँड द मिनिमम 4 to 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर पाहिजे. म्हणजे थंड, थोडक्यात थंड ठिकाणी हे ओटचं पीक घेतलं जातं. सॉईल फर्टाईल अँड वेल ड्रेन, लूम टू क्ले, लूम सॉईल आर द बेस्ट. टॉलरेट pH अप टू 8.5 पर्यंत pH पाहिजे. लँड प्रिपरेशन करताना 3-4 ऑपरेशन विथ कंट्री प्लॉविंग. नांगरणी केली म्हणजे 3 ते 4 वेळा नांगरणी केली पाहिजे. 2 ऑपरेशन बाय द डिस्क हॅरो. ओके, फाळणी केली पाहिजे 2 ते 2 वेळा. व्हरायटी कुठला आहे, केंट, वेस्टर्न 11, FOSU19, अल्जेरियन. पुढे जे काय IJFRI S3021 ह्याच्या पुढे ज्या काय दिलेल्या आहे त्या सगळ्या वोटच्या व्हरायटी आहे. त्यातल्या 2-3 व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. सोविंग टाईम फ्रॉम ऑक्टोबर डिसेंबर, जानेवारी एप्रिल टू इन्शुअर कंटिन्युअसली सप्लाय टू द ग्रीन फॉट. ओके. सोविंग मेथड, सीड ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग. स्पेसिंग 20 to 25 सेंटीमीटर पर रो किंवा दोन्ही रोमध्ये. सीड रेट फॉर फोरेज पर्पज 75 to 80 kg per hectare for seed crop. It may be reduced to 45 ते 67 किलो पर हेक्टर एरियामध्ये. जर आपल्याला खाण्यासाठी हे करायचं असेल तर 45 ते 67 किलो पर हेक्टर एरियामध्ये टाकावं लागेल. आणि जर आपल्याला ॲज अ गवत किंवा ॲज अ चारा म्हणून यूज करायचा असेल तर 75 to 80 kg पर हेक्टर एरियामध्ये टाकावं लागेल. फर्टिलायझर 25 टन फार्म ॲड मॅन्युअर पर हेक्टर एरियामध्ये. नायट्रोजन 90 to 120 kg पर हेक्टर एरिया. 40 kg पोटॅशियम अँड फॉस्फरस इज 20 kg. इरिगेशन, 1 प्री सोविंग इरिगेशन, सबसिक्वेंट इरिगेशन ॲट एव्हरी 4th week अँड इरिगेशन ॲट बूस्ट स्टेज इज नेसेसरी. हार्वेस्टिंग, प्री फ्लॉवरिंग और फ्लॉवरिंग स्टेजला हार्वेस्ट केलं गेलं पाहिजे. फुलं येण्याच्या आधी किंवा फुलं आल्यानंतर. ॲज प्युअर क्रॉप इट शुड बी हार्वेस्टेड ॲट ब्लूम स्टेजला. जो प्युअर क्रॉप असतं त्याला ब्लूम स्टेजला हार्वेस्ट इम्पॉर्टंट आहे. इल्ड 40 to 45 टन पर हेक्टर इन मान्सून, 50 to 60 क्विंटल इन समर. क्रूड प्रोटीन 5.7% अँड क्रूड फायबर 35.7%. टॉक्सिसिटी हाय डज ऑफ नायट्रोजन इंक्रीज नायट्रोजन कंटेंट ऑफ फॉरेज. इंटरनल ॲस्पेक्झिएशन हाय डोस असतो नायट्रोजनचा ह्याच्यामध्ये. हे आहे ओट. नंतर आता ग्रासेसमध्ये बघूया आपण. सुदान ग्रास, त्याचं बोटॅनिकल नेम आहे स्वार्गम सुदॅनेन्सिस किंवा सुदॅनेन्स. सिओनेम नाही आहे. ओरिजिन सुदान, जे सुदान देश आहे तिथलं आहे. साऊथर्न इजिप्त पण आहे त्याचे ओरिजिन. इन्व्हायरमेंट सेमी अराइड ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. वार्म अँड हॉट ड्राय समर टेम्परेचर बियॉन्ड 45 डिग्री सेल्सिअस. ह्युमिडिटी ॲज लो ॲज 30%. अडॅप्टेबल टू अ लो इन्व्हायरमेंट कंडिशन. सॉईल, ऑल टाईप ऑफ सॉईल, रेड, ब्लॅक, रेड अँड हेवी एक्सेप्ट सँडी सॉईल याला
संडी सॉईलमध्ये येत नाही. लँड प्रिपरेशन करताना 3 to 4 ऑपरेशन विथ डिस्क हॅरो और कंट्री प्लॉईंग. व्हरायटी SSG 593. सोविंग टाईम मार्च ऑनवर्ड. मार्चमध्ये मल्टीकट पण घेतात, मार्च आणि जुलै मार्च जुलैमध्ये सिंगल कट घेतात. सोईंग मेथड ब्रॉडकास्टिंग और ड्रिलिंग. स्पेस 25 to 40 सेंटीमीटर रो टू रो. रेनफॉल त्याला मॉडरेट रेनफॉल 50 सेंटीमीटर. सीड रेट आहे 15 to 75 kg पर हेक्टर, 25 to 30 kg पर हेक्टर कॉमन ॲव्हरेज. मॅन्युअर 20 टन फार्म ॲड मॅन्युअर लागतं, 3 kg नायट्रोजन, 20 kg पोटॅशियम अँड 20 kg फॉस्फरस. इरिगेशन लॉंगर इंटरवल ऑफ अबाउट 20 to 25 days समर अँड एव्हरी मंथ पोस्ट मान्सूनला आपण पाणी देऊ शकतो पिकाला. वीड कंट्रोल करताना 1 वीडिंग और 1 होविंग आफ्टर 3 to 4 week ऑफ सोविंग. आणि बाकी हे केमिकल्स आपण वॉट एव्हर जे केमिकल्स मार्केटमध्ये अवेलेबल असतील ॲज अ विडीसाइड्स म्हणून त्या पिकासाठी ते आपण देऊ शकतो. हार्वेस्टिंग करताना हेडिंग स्टेजला सिंगल कट घेतात. हाईट जेव्हा 60 to 80 सेंटीमीटर और 45 to 60 days आफ्टर सोविंग नंतर पण आपण ह्या पिकाची हार्वेस्टिंग करू शकतो किंवा ह्या ग्रासची हार्वेस्टिंग करू शकतो. आणि सबसिक्वेंटली आपण एव्हरी 5 week नंतर आपण सबसिक्वेंटली म्हणजे सातत्याने याचे कट घेऊ शकतो. फ्लॉवरिंग टू मिल्किंग राईट स्टेज ऑफ सीड फॉर हे मेकिंग. यील्ड किती मिळते तर 300 to 400 क्विंटल पर हेक्टर मिळते. आणि विथ इरिगेशन जर पाणी चांगल्या प्रकारचं असेल तर 560 क्विंटल पर हेक्टरला मिळू शकते. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ह्याच्यामध्ये CP कंट्रोल CP हाय कंटेंटमध्ये असतं आणि क्रूड फायबर 8.5% असतं. टॉक्सिसिटी सायनोजेनिक ग्लायकोसाइड कंपोनंट्स असतात म्हणजे HCN टॉक्सिसिटी होऊ शकते. जर 45 ते 60 दिवसांच्या आधीच जर हे ग्रास खायला दिला तर टॉक्सिसिटी होऊ शकते. अशा प्रकारचा ग्रास असतो. आता नेक्स्ट आहे दीनानाथ ग्रास. बोटॅनिकल नेम आहे पेनिसेटम पेडिसेलॅटम. सिनोनेम आहे दीनबंधू दीना ग्रास. ओरिजिन आहे ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल आफ्रिका अँड इंडिया. इन्व्हायरमेंट वॉर्म हॅबिट ड्राय अँड मॉडरेट ह्युमिड एरिया विथ रेनफॉल 500 to 1500 मिलीमीटर इतकापर्यंतचा पाऊस लागतो. सॉईल गुड मॉइश्चर सॉईल इवन ग्रो इरोडेटेड मार्जिकल वेस्टलँड बँक ऑफ म्हैसरी एरिया अँड द पुअर सॉईल. लँड प्रिपरेशन 2 to 3 ऑपरेशन बाय देसी प्लॉविंग और ब्लाड हैरो 2 to 3 क्रॉस वाइज डिस्किंग और हैरोइंग. वैरायटी G37 PP15 IGFRI 3808. Sowing time June and July. Rain fed crop can also sow in August to get fodder at end November. Sowing method ब्रॉडकास्टिंग और इनलाईन. एका लाईनीमध्ये लावू शकतो किंवा ब्रॉडकास्टिंग नुसतं फेकू शकतो. स्पेसिंग 20 to 30 सेंटीमीटर अपार्ट लाईन. सीड रेट 30 to 40 kg पर हेक्टर. फार्म ॲड मॅन्युअर 25 टन पर हेक्टर एरियात लागणार आहे. 80 ते 100 किलो नायट्रोजन. फॉस्फरस पोटॅशियम आहे 60 kg आणि इतका लागणार आहे. इरिगेशन एव्हरी 2 to 3 weeks ड्युरिंग समर आणि 4 to 5 weeks ड्युरिंग पोस्ट मान्सून. वीड कंट्रोल वीडिंग इज नेसेसरी इन फर्स्ट 2 months. अट्रायझिन पर kg हेक्टर एरियामध्ये इतका वापरू शकतो. हार्वेस्टिंग 70 to 100 days आफ्टर सोविंग. सबसिक्वेंट कट ॲट फ्लॉवरिंग स्टेज. क्लिपिंग 10 सेंटीमीटर बिफोर द ग्राउंड लेवल. यील्ड किती मिळते तर 40 to 50 टन पर हेक्टर ऑफ ग्रीन फॉडर सिंगल कट और 4 to 6 टन पर हेक्टर ऑफ ड्राय मॅटर. ओके. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमध्ये CP 6.5%, क्रूड फायबर 35.8%. नो टॉक्सिसिटी. ऑक्झॅलिक ॲसिड कंटेन इज लो. याच्यामध्ये टॉक्सिसिटी होत नाही पण ऑक्झॅलिक ॲसिड असतं याच्यामध्ये कमी प्रमाणात 1.7% पर्यंत. हे आपली इमेज आहे दीनानाथ ग्रासची. नेक्स्ट हायब्रिड नेपियर
आता हायब्रिड म्हणजे 2 ह्याचा क्रॉस केलेला आहे, पेनिसिटम पर्प्युरम अँड पेनिसिटम अमेरिकॅनम, म्हणजे बाजरासोबत ह्याचा क्रॉस केलेला आहे. सिनोनिम नेपियर बाजरा हायब्रिड, बनाग्रास, गैरी, गिलांट, एलिफंट ग्राससुद्धा म्हणतात, पुसा जियांट, नेपियर, गजराज पण बोलतात त्याला. ओरिजिन साऊथ आफ्रिका. इन्व्हायरमेंट लाईट रेनफॉल, ब्राईट सनलाईट, ऑप्टिमम टेम्परेचर इज 31% डिग्री सेल्सिअस, टोटल वॉटर रिक्वायर इज 800 to 1000 मिलीमीटर, म्हणजे पाऊस इतका रिक्वायर्ड असतो. सॉईल लाईट लूम अँड सँडी लूम आर प्रेफर्ड, टॉलरंट pH अप टू 5 to 8. लँड प्रिपरेशन डीप प्लॉविंग करावी लागते, 1 mall ब्रॉड प्लॉविंग और डिस्क प्लॉव फॉलो बाय 3 to 4 हॅरोविंग. व्हरायटी गजराज, पुसा जियांट नेपियर, NB127, NB5, NB21 and 35, EB4, BH18 ह्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम एक्सेप्ट कोल्ड सीझन प्लांटिंग कॅन बी डन थ्रू आउट द इयर, युजली डन इन बिगिनिंग ऑफ द रेन. थंड सीझन सोडला तर बाकी सगळ्या सीझनमध्ये आपण घेऊ शकतो हे पीक, हे ग्रास. सोविंग मेथड स्टंपिंग मेथडने घेतात. त्यानंतर नेक्स्ट सीड रेट आहे. स्टंप म्हणजे एक जे झाड आहे ते 4000 स्टम्प्स पर हेक्टर एरियामध्ये आपल्याला मिळू शकतं. मॅन्युअर 25 ते 40 टन फार्म ॲड मॅन्युअर. PK 400:40 is used to balance the effect of nitrogen. Irrigation to irrigation on Feb or March. Plant regular irrigation are fortnightly, म्हणजे 15 दिवसाच्या गॅपने पाणी दिलं गेलं पाहिजे. वीड कंट्रोल अर्ली इंटरकल्चरिंग वन्स और ट्वाइस इन necessary before the plants establish, subsequently given when the necessary. Pre-emergency part of 2,4-D 1 kg per hectare. हार्वेस्टिंग करताना फर्स्ट 9 to 10 वीक आफ्टर प्लांटिंग आपण कट घेऊ शकतो. सबसिक्वेंट आफ्टर 4 to 6 वीक और वेन प्लांट अटेन हाईट 1 ते 5 मीटरपर्यंत जेव्हा प्लांट वाढेल तेव्हा पण आपण त्याचं हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करू शकतो. इल्ड 25 ते 35 टन पर हेक्टर पर कटमध्ये आपल्याला इतकं मिळू शकते त्याची इल्ड. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, प्रोटीन पर्सेंटेज आहे 10.2% आणि फायबर पर्सेंटेज आहे 30.5%. ऑक्झॅलेट टॉक्सिसिटी आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे यांनी मला चारा देताना फार अतिप्रमाणात नाही द्यायचं आहे. अशा प्रकारचं ते दिसतं हायब्रिड नेपियर. आता आपण बघणार आहोत गिनी ग्रास. आपल्याकडे आहे ते गिनी ग्रास. बोटॅनिकल नेम आहे पॅनिकम मॅक्झिमम. ओरिजिन आहे ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल आफ्रिका. इन्व्हायरमेंट वॉर्म अँड ह्युमिड एरिया फॉर द सी लेवल टू 1800 मिलीमीटर अल्टिट्यूड. टेम्परेचर रेंज 15 to 38 डिग्री सेल्सिअस अँड ह्युमिडिटी अप टू 70%. सॉईल वेल ड्रेन लाईट टेक्स्चर्ड सॉईल प्रेफर्ड. सँडी लूम और लूम medium to high fertile loam soil required for the Guinea grass. Land preparation through cultivation 1 to 2 plowing followed by 3 to 4 harrowing. Variety Queensland common, Riversdale, McCuney. ह्याच्या पुढे जे काय आहे त्या सगळ्या त्याच्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम any time of the year except December and January, mid Feb and August. Sowing method root slips, stem cutting and seed may be broadcast or drip. Spacing slip or seeding 1 mm into 0.5 mm, 75 mm into किंवा by 30 to 40 centimeter or 60 centimeter by 60 centimeter. नंतर सीड रेट आहे 4 to 10 kg पर हेक्टर. 500 to 5000 to 44,000 स्टफ स्प्लिट और स्टेम कटिंग, म्हणजे 44,500 स्टफ. मॅन्युअर आहे फार्म ॲड मॅन्युअर आहे, लागतं त्याला 40 ते 50 टन. NPK 80 kg, 40 kg and 40 kg respectively. Irrigation at planting to irrigation within 7 to 10 days. Weed control करताना 2 interculture should be given.
in first 2 months, subsequently after 3 or 4 cut. Harvesting when it reach 1.1 to 1.5 मीटर इतक्यापर्यंत हाईट वाढली की आपण कट करू शकतो, किंवा मग 9 ते 10 आठवड्यानंतर पण आपण कट करू शकतो. यील्ड आपल्याला मिळते 15 टन पर हेक्टर एरियामध्ये पर कट. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू CP 4 to 14% and CF 28 to 36%. It contain hepatotoxic. सेकंडरी फोटोसेन्सिटायझेशन पण होऊ शकतो याच्यामुळे. आणि ही त्याची इमेज आहे. आणि आपलं नेक्स्ट आहे पॅराग्रास. बॉटॅनिकल नेम ब्रॅचिएरा म्युटिका. सिनोनेम आहे पॅनिकम म्युटिकम, पॅनिकम पर्प्युरॅसम रॅडी. बफेलो ग्रास पण म्हणतात त्याला, अँगोला ग्रास म्हणतात, वॉटर ग्रास म्हणतात. ओरिजिन वेस्ट आफ्रिका. इन्व्हायरमेंट हॉट ह्युमिड क्लायमेट, हाय ॲन्युअल रेनफॉल रेंजिंग बिटवीन 1000 ते 1500 मिलीमीटर. सॉईल कशी पाहिजे, हायली फर्टाईल, क्ले लूम और क्ले टेक्स्चर्ड सॉईल. लँड प्रिपरेशन वर्ल्ड माउल ब्रॉड प्लॉविंग फॉलो बाय 3 to 4 देसी प्लॉविंग अँड 3-4 डिस्क हॅरोईंग. व्हरायटी नाही याच्या कुठल्या. सोविंग टाईम इन नॉर्थ इंडिया प्लांटिंग मार्च टू ऑगस्टमध्ये, बट जून टू जुलैमध्ये बेटर असतं. इन अदर पार्ट इट कॅन बी टेकन एनी टाईम ऑफ द इयर एक्सेप्ट इन विंटर मंथ. सोविंग मेथड रूटेड स्लिप, स्टेम कटिंग, ब्रॉडकास्टिंगने पेरणी करू शकतो. स्पेसिंग 1 ते 2 मीटर अपार्ट बोथ वे, इतकं डिस्टन्स असायला पाहिजे. सीड रेट फॉर 50 to 50 सेंटीमीटर आपल्याला 40,000 सेट्स पर 6 क्विंटल पर हेक्टर एरियामध्ये. आणि फॉर 60 by 60 सेंटीमीटर एवढ्या एरियामध्ये 27,000 सेट्स 4 क्विंटल पर हेक्टर एरियामध्ये असं मिळतं. मॅन्युअर आपल्याला 30 to 40 टन फार्म ॲड मॅन्युअर लागतं पर हेक्टर एरियासाठी. 30 kg फॉस्फरस पोटॅशियम अँड 30 kg फॉस्फरस. इरिगेशन 2 to 3 लाईट इरिगेशन later every 10 to 15 days in summer, 15 to 20 days post monsoon. Weed control, land should be kept weed free for first 2 months. Harvesting first cut 3 months from planting, later interval 4 to 6 weeks. Yield 15 to 25 ton per hectare per cut. नॉर्थमध्ये 75 टन पर हेक्टर अँड साऊथमध्ये आपल्याला 120 to 150 पर हेक्टर एरियामध्ये मिळते. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे DCP 0.5 to 11.8 अँड TDN टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट 41 to 71% DCP कंटेन असतं. टॉक्सिसिटी ऑक्झॅलेट टॉक्सिसिटी कॅज्युअली रिपोर्ट केली गेलेली आहे याच्यामध्ये. इमेज आहे ही त्याची, असं दिसतं ते ग्रास. आणि आता आपलं नेक्स्ट आहे डूब ग्रास, म्हणजे दुर्वा. आपल्याकडे दुर्वा म्हणतात त्याला. सायनोडोम डॅक्टिलोम. सिनोनेम आहे सायनोडोम पोलेवॅन्सी. आपल्याकडे दुर्वा म्हणतात, हरळ म्हणतात, दूब म्हणतात, हेच लक्षात ठेवायचं आहे. वायर ग्रास पण म्हणतात. ओरिजिन इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. इन्व्हायरमेंट ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल अँड वॉर्म टेम्परेचर. सेन्सिटिव्ह टू लाईट इंटेन्सिटी. हाय एअर टेम्परेचर अबाउट 37 डिग्री सेल्सिअस. ग्रोथ विथ ॲन्युअल रेनफॉल बिटवीन 1000 ते 1300 मिलीमीटरपर्यंत. सॉईल वेल ड्रेन फर्टाईल, क्ले टू क्ले लूम सॉईल रिक्वायर्ड. लँड प्रिपरेशन करताना लाईट अँड शालो कल्टिवेशन आर इनफ. व्हरायटी वॉर डॅक्टिलोम, वॉर ॲरायडस, हार्डलँड, वॉर इलेगन्स, रेंडलेन, याच्या सगळ्या त्याच्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम जुलै नॉर्थ इंडिया, ऑल द इयर साऊथर्न आणि ईस्टर्न इंडियामध्ये पूर्ण वर्षभर घेतात. सोविंग मेथड केरा मेथड, रूटेड स्लिप अँड ब्रॉडकास्टिंग. स्पेसिंग 50 to 60 सेंटीमीटर पेट रो, 30 सेंटीमीटर विदिन अ रो. सीड रेट आहे स्प्रिंग 3 to 4 क्विंटल पर हेक्टर. हर्ड सीड केलं तर 3 to 3.5 kg पर हेक्टर. अनहर्ड असेल तर सीड तर 4.5 to 5 kg पर हेक्टर. फर्टिलायझर फार्म ॲड मॅन्युअर 20 to 25 kg पर हेक्टर एरिया लागतं टन.
25 kg nitrogen, 25 kg potassium and 20 kg phosphorus. Irrigation after every top dressing, fortnightly irrigation करायचा every 4 week. Weed control, interculturing with desi plow, harrow or hoe every 2 to 3 week is necessary. Spraying pre-emergency herbicides like 2,4-D or simazine after planting. Harvesting first cut 40 week after planting. Clipping 4-5 cm above ground, 4 ते 5 cm ग्राउंड पेक्षा वरती वाढलं तर त्याचा कट करायचा, क्लिप करायचा. इट कॅन बी डन वेन द ग्रास अटेन इट्स हाईट. 15 ते 20 cm पर्यंत वाढली तरी आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो. इल्ड मिळते आपल्याला 70 ते 80 क्विंटल पर हेक्टर पर कट. 300 क्विंटल पर हेक्टर नॉर्थमध्ये आणि 450 क्विंटल पर हेक्टर साऊथमध्ये. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू क्रूड प्रोटीन 7 ते 18% आणि क्रूड फायबर 25 ते 35%. टॉक्सिसिटी फंगस फाउंड ऑन डेड लाईव्स विथ कॉज हायपर सेन्सिटिव्हिटी. ही हरळ आहे, सर्वांना माहीत आहे. नेक्स्ट आहे आपला अंजन ग्रास. बोटॅनिकल नेम आहे चेंचुरस सिलियारिस. सिनोनेम आहे पेनिसिटम चेंचोरोआयडस, पेनिसिटम सिलियारे. अंजन ग्रास याला बोलतात. धामण बाईबा पण बोलतात, चारवा बोलतात, कुसा. नंतर बफल ग्रास. ओरिजिन आहे इंडिया, आफ्रिका, इंडोनेशिया. इन्व्हायरमेंट ग्रो विथ ॲन्युअल रेनफॉल बिटवीन 270 to 300 millimeter upward. Thrives at high temperature 45 to 48 degrees Celsius. Soil alluvial, laterite, red soil, medium black soil. Land preparation 1 deep cultivation by mold broad plowed, repeated cross harrowing or plowing with desi plow. Variety strain nose 357, 358, 226 ह्या सगळ्या व्हरायटी आहे. IGFRI 1. सोविंग टाईम प्री मान्सून शॉवर्स ऑफ जून और विथ द ब्रेक ऑफ मान्सून. सोविंग मेथड केरा मेथड, होल क्लस्टर ऑफ स्पिकेलट्स. स्पेसिंग 75 into 75 cm लो रेनफॉल अँड 60 by 60 cm लुमी सॉईल. अंजन ग्रासचा सीड रेट आहे 5 ते 6 किलो पर हेक्टर, इंक्रीज अप टू 7 ते 10 किलो. फार्म ॲड मॅन्युअर 10 ते 15 टन लागतं पर हेक्टर. 30 किलो नायट्रोजन, 25 किलो पोटॅशियम अँड 30 किलो फॉस्फरस. इरिगेशन लाईट इरिगेशन ड्युरिंग समर. सम इरिगेशन इज नीडेड टू द पोस्ट मान्सून. वीड कंट्रोल फॉर इनिशियल इस्टॅब्लिशमेंट 1 to 2 weeding or interculture may be given. Subsequently year 1 interculture may be given during summer. Harvesting close cutting or grazing 5 to 10 cm above ground level. 3 cuts in second year after 6 cut in every year. Yield with 300 mm rainfall. The yield of green herbage 6 ton per hectare year, which come up to 22 to 28 ton per hectare per year with 360 to 780 minimum millimeter rainfall. CP 8.39 and crude fiber आहे 30.2 54. हे आहे त्याचा इमेज. तर रोडन ग्रास आहे क्लोरिस गयाना. कंथारी गड्डी सिनोनेम आहे. अप्पू गड्डी हे पण सिनोनेम आहे. ट्रॉपिकल आफ्रिका ओरिजिन आहे. इन्व्हायरमेंट ऑकर अप टू 2000 m अल्टिट्यूड. ऑप्टिमम टेम्परेचर 35 डिग्री सेल्सियस. प्रेफर्ड ॲन्युअल रेनफॉल ऑफ 600 मिनिमम अँड अबो. सॉईल फर्टाईल लुमी सॉईल रिक्वायर्ड असते. सॉईल रिच इन नायट्रोजन इन बायकार्बोनेट अँड सल्फेट फॉर्म. लँड प्रिपरेशन करताना 3-4 प्लॉविंग बाय कंट्री प्लॉविंगने करायचे असतात. 3-4 हॅरोईंग विथ डिस्क हॅरो. व्हरायटी नाही आहे. सोविंग टाईम एनी टाईम इन इयर साऊथमध्ये आणि मार्चमध्ये. नॉर्थमध्ये आपण मार्चमध्ये सोविंग करू शकतो. ब्रॉडकास्टिंग ड्रिलिंग अँड रूट्स कटिंगने आपण त्याची सोविंग करू शकतो. स्पेसिंग 50 to 75 cm अपार्ट इन रो ड्रिल सोविंग.
अँड 40 ते 50 सेंटीमीटर विदिन अ रो रूटेड कटिंगने. सीड रेट आहे त्याचा 5 ते 10 किलो पर हेक्टर. रूटेड कटिंग 28,000 पर हेक्टरमध्ये. मॅन्युअर फार्म ॲड मॅन्युअर 20 ते 25 टन पर हेक्टर एरियात लागतं. नायट्रोजन 40 kg, 25 kg पोटॅशियम अँड 25 kg फॉस्फरस इन पर हेक्टर एरिया. इरिगेशन एव्हरी सेकंड वीक समरमध्ये आणि 3 ते 4 पोस्ट मान्सूनमध्ये 3 ते 4 आठवड्यानंतर. वीड कंट्रोल करताना 1 or 2 वीडिंग अँड इंटर कल्चरिंग आर नेसेसरी इन अर्ली स्टेज. हार्वेस्टिंग करताना ॲट द फ्लॉवरिंग 4 to 5 कट पर इयर इन नॉर्थमध्ये अँड 8 to 10 कट्स पर इयर इन साऊथमध्ये. इल्ड होते इच कटमध्ये 100 क्विंटल ग्रीन हार्बेज आपल्याला मिळतं एका हेक्टरला. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे क्रूड प्रोटीन 4 to 13% अँड क्रूड फायबर 30 ते 40%. टॉक्सिसिटी याच्यातमध्ये कुठलीही टॉक्सिसिटी नाही आहे. इमेज आहे ही. मला वाटते आता आपण आपल्या नॉन भरपूर क्रॉप्स या लेक्चरमध्ये कवर करून झालेले आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याचं बॉटॅनिकल नेम, सीड रेट, त्यानंतर व्हरायटी आणि टॉक्सिसिटी हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.